लिअरजेटच्या चुकीमुळे घडला अपघात. नागरी हवाई वाहतूक महासंचालकांचा निष्कर्ष. अपघातग्रस्त विमानात आढळल्या गंभीर त्रुटी. विधानसभेमध्ये सुमारे 12,000 कोटींच्या पुरवणी मागण्या. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या पुरवणी मागण्या. मुंबई महानगरपालिकेमध्ये गोंधळ. अजित पवारांच्या शोकप्रस्तावाच्या वेळी ठाकरे गटाचा गोंधळ. एकनाथ शिंदे खात्याच्या प्रश्नाची उत्तरं का देत नाहीत? विरोधकांचा शिंदेंवर एकत्रित हल्लाबोल. पवारांच्या नावाला ठाकरे आणि काँग्रेसचा विरोध. राज्यसभेच्या एकमात्र जागेवर जोरदार दावेदारी. नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावात. भारत अमेरिका करारासंदर्भात राहुल गांधी यांचा घणाघात. सिमेंट वाहतूक करण्यावर मुंबई पोलिसांचा बडगा. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण टाळण्यासाठी धडाकेबाज कारवाई. शिंदे नार्वेकरांचा एकाच लिफ्टमधून प्रवास. विधानभवनात भेट झाल्यानंतर चर्चांना उधाण. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव निश्चित. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. केशव उपाध्ये यांच्या बढतीमुळे अंधारेंचा टोमणा. भाजपची नवी कार्यकारिणी विरोधकांच्या निशाण्यावर. बिश्नोई गँगकडून आता नेत्यांना सुद्धा धमक्या. प्रकाश भारसाखळे यांच्याकडून खंडणी वसुलीच्या प्रयत्नानंतर काँग्रेस आमदार निशाण्यावर. अतिक्रमण विरोधी तक्रार केली म्हणून मारहाण. भिवंडीमध्ये तुंबळ हाणामारी. 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. एकाला अटक. कांद्याचे भाव पडण्याची शक्यता. कांदा निर्यात सवलतीमध्ये केंद्राकडून 50% कपात. नागपुरातील पेपरफुटी प्रकरणामध्ये 4 अटकेत. चौकशीसाठी 5 सदस्यीय तपास पथकाची स्थापना. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी काढलेला पळ जीवावर बेतला. एका महिलेचा मृत्यू. 1 जण जखमी. विदर्भात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान. नागपूर, हिंगोली, परभणीमध्ये रिमझिम पाऊस. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. ट्रम्प पुन्हा खोडी काढण्याच्या तयारीत. अमेरिकी न्यायालयाच्या प्रतिबंधानुसार नंतर सुद्धा पुन्हा आयात शुल्क लादण्याच्या हालचाली.